हॅलो एव्हरीवन, आय एम न्यूट्रिशनिस्ट माधुरी हेंद्रे। आज मी सांगणार आहे विटॅमिन B12 याविषयी। विटॅमिन B12 डेफिशियन्सी ही फक्त प्युअर व्हेजिटेरियन शुद्ध शाकाहारी असणाऱ्यांनाच होते असं नाही आहे। जे नॉन व्हेजिटेरियन आहेत, ज्यांच्या डाएटमध्ये चिकन, एग्स, रेड मीट, फिश हे आहे, तरीसुद्धा त्यांना विटॅमिन B12ची डेफिशियन्सी कशामुळे होते? तर त्यामागे दोन कारणं आहेत। पहिलं कारण असं आहे की त्यांची गट हेल्थ व्यवस्थित नाही आहे, मेटाबॉलिझम रेट व्यवस्थित नाही आहे, बॅड गट हेल्थ आहे। हे त्याच्यामागे एक रिझन असतं की त्याचं डायजेशन आणि ॲब्सॉर्प्शन व्यवस्थित होणं गरजेचं असतं। तो तुम्हाला ते विटॅमिन B12 योग्य प्रमाणात बॉडीमध्ये ॲब्सॉर्ब होणार आहे। त्याच्यानंतर दुसरं कारण आहे अल्कोहोल, टू मच ड्रिंकिंग अल्कोहोल। तर ते एक रिझन आहे की याच्यामुळे सुद्धा विटॅमिन B12 डेफिशियन्सी होऊ शकते। जरी तुम्ही चिकन, एग्स, फिश खात असाल तरीसुद्धा ही डेफिशियन्सी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात असते। त्यामुळे ही काळजी घेणं खूप आवश्यक आहे की जर विटॅमिन B12 डेफिशियन्सी होऊ नये तर तुमचं गट हेल्थ चांगलं असणं खूप आवश्यक आहे। अल्कोहोलचं प्रमाण हे कमी किंवा ते पूर्णपणे बंद असणं गरजेचं आहे, तर तुम्हाला विटॅमिन B12 डेफिशियन्सी होणार नाही। आणि त्याच्याशिवाय आता जे प्युअर व्हेजिटेरियन आहेत त्यांनासुद्धा विटॅमिन B12 डेफिशियन्सी होत असते आणि सगळ्यांनाच होते असं नाही आहे, कारण व्हेजिटेरियन व्हेजमध्ये सुद्धा छोटे छोटे ऑप्शन्स आहेत विटॅमिन B12साठी। पण एक 80 ते 70% शक्यता असते। जे आत्तापर्यंत माझ्याकडे क्लायंट्स आलेले आहेत त्यानुसार मी सांगते की जे प्युअर व्हेजिटेरियन आहेत त्यांना जास्त विटॅमिन B12 डेफिशियन्सी आहे। तर ती होण्यामागेच कारण आहे की त्यांच्या डाएटमध्ये ऑफकोर्स चिकन, एग्स याचं हे नसतं डाएटमध्ये, आणि दुधाचं प्रमाणसुद्धा जरी असेल तर ते त्याच्यामध्ये तितकं विटॅमिन B12 मिळत नाही। सो याच्यासाठी तुम्हाला डाएटमध्ये जर नसेल इन्क्लूड करायचं, कारण प्रत्येकाच्या शेवटी एक तो इच्छेचा असतो भाग। काही जण आधीपासूनच खात नाही नॉनव्हेज, त्याच्यामुळे डाएटमध्ये तुमचं डाएट बॅलन्स असणं खूप आवश्यक आहे। व्हेजमध्ये सुद्धा प्युअर व्हेजिटेरियन जे आहेत त्यांनासुद्धा काही बरेच ऑप्शन्स आहेत विटॅमिन B12साठी। सो काही अजून न्यूट्रिशन डाएट रिलेटेड इन्फॉर्मेशन हवी असेल टिप्ससाठी तर नक्की कमेंटमध्ये सांगा। फॉलो फॉर मोर।